महायुतीकडे तब्बल 230 आमदारांचं संख्याबळ आलंय। आता तिन्ही पक्षातील आमदारांची संख्या वाढल्यानं आता मंत्रिपदासाठी देखील जोरदार स्पर्धा निर्माण झालेली आहे। नेमके कोण कोण आहेत स्पर्धेत पाहूयात। महायुतीचा मोठा विजय झाल्यानंतर आता भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदासाठी अंतर्गत लॉबिंग सुरू झाली आहे। महाराष्ट्रात आमदारांचं एकूण संख्याबळ 288 आहे। त्यापैकी 15% मंत्रिपदाची संख्या असते, म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक 43 मंत्री होऊ शकतात। या 43 पैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री राहू शकतात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 6 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असा महायुतीमध्ये फॉर्म्युला राहू शकतो। भाजपचे 132 आमदार आहेत, त्यामुळे भाजपचा वाटा सर्वाधिक असेल। भाजपचे मंत्री 22 ते 24 राहू शकतात। शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत, त्यानुसार 12 ते 13 मंत्रिपद शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकतात। आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत, त्यानुसार 9 ते 10 मंत्रिपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात। अतिशय साइजेबल संख्येमध्ये आम्ही तिन्ही पक्ष महायुतीलाच कौल दिलेला आहे। भाजपला नाही, पण महायुतीला चांगला कौल मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे। आमच्या लाडक्या बहिणींनी दिलेला आहे, शेतकऱ्यांनी दिलेला आहे, युवा वर्गाने या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे जे वाटप होईल ते अतिशय योग्य या ठिकाणी होईल। कोणाला किती खाते, कोणती खाते द्यायची, त्या संदर्भामध्ये तिन्ही नेते आमच्या ठिकाणी चर्चा करतील आणि अंतिम निर्णय मात्र त्या ठिकाणी वरती दिल्लीलाच आमच्या पक्षश्रेष्ठींकडे होईल। निश्चित महायुतीला सर्वांना सामावून घेतल्या जातील, जे पक्ष आहेत त्यांना, आणि सर्वांना सन्मान दिला जाईल। कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही, आम्ही सगळे सख्खे भाऊ म्हणून या ठिकाणी आहोत। आणि काय तडजोडी करायची किंवा काय एकमेकाला घ्यायचं द्यायचं हे वरिष्ठ नेते ठरवतील। कोणाच्या नावाची चर्चा अजूनपर्यंत केली नाही। आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळे जोपर्यंत तिन्ही पक्षांच्या मध्ये चर्चा आणि समन्वय घडून आणल्यानंतरच आम्ही आमच्या मुख्यमंत्रीच्या नावाच्या बद्दल काही पण तुम्हाला सांगू शकतो। तोपर्यंत आज आमची व्यवस्था जी आहे, नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत ती व्यवस्था आमची आज अजून कायम आहे। आता भाजपमध्ये कोण कोण मंत्री होऊ शकतात आणि कोण शर्यतीत आहे त्यावर एक नजर टाकूया। कॅबिनेट मंत्रिपदाचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील पुन्हा मंत्री होऊ शकतात। तसंच आशिष शेलार, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक शर्यतीत आहेत। राज्यमंत्रीपदासाठी भाजपकडून नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड हे स्पर्धेत आहेत। खांबाला झेंडा लावून कामाला सुरुवात केली। मलाही माहिती नव्हतं मी कधी आमदार होणार आहे। एका मोठ्या कॅनव्हास समोर ठेवून विचाराच्या करता या चळवळीमध्ये मी काम करतोय। त्याच्यामुळे माझी भूमिका ही अशीच असते ना, की शेवटी पक्ष जे ठरवतं किंवा नेतृत्व जे ठरवतं ते आम्ही मान्य करून पुढे जात असतो। मंत्रिपद मिळालं तर चांगलंच आहे ना, अधिक जास्ती एक आपल्याला अथॉरिटी मिळेल, अधिक जास्ती त्याच्यातून आपण लोकांच्या करता काम करू शकतो, आनंदच होईल। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा आहे। 2.5 वर्षांपासून कोट शिवून तयार असलेले भरत गोगावले पुन्हा एकदा शर्यतीत आलेत, तर संजय शिरसाट यांनाही मंत्रिपदाची आशा आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा विचार केला तर एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळू शकते, तर भरत गोगावलेही स्पर्धेत आहेत। राज्यमंत्रीपदासाठी संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे यांची देखील नावं आहेत। मंत्रिमंडळाची माळ आता पडेल, तुमची इच्छा होती की पालकमंत्री व्हावं? पडायलाच पाहिजे। आता नाही पडणार तर मग कधी पडणार? नाहीतर मग एवढी मेहनत करून निवडून येऊन त्याचा उपयोग काय? जनतेने तेच सांगितलं, येताना मंत्रिपद घेऊन या। कोट बरेचसे कोट बरीच टीका झाली तुमच्या कोटवर। कोट माझे तयार असतात, कोटामुळे काळजी करायचं कारण नाही। का कोट घातले तर चांगला दिसतो असं नाही, चांगला दिसत मग त्याच्यामुळे आणखी चांगले दिसत, मग त्यात काय काळजी करायचं तयारीत आहे। साहेबांनी फक्त आदेश द्यायचा आहे का कोट चढवला समजायचं? नक्कीच।
माझं काय अनेकांचं नाव काय चर्चेत गेल्या 5 वर्षात होतं. मला वाटतं या टायमाला शिंदेसाहेब त्याला न्याय देतील आणि निश्चित या मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश होईल अशी मला अपेक्षा आहे. शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कॅबिनेटवर नजर टाकली तर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर राज्यमंत्रीपदामध्ये संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा नंबर लागू शकतो. दादा मुख्यमंत्रीपद निवड झाली तर आवडेल. काही शक्यता वाटते तुम्हाला दादा मुख्यमंत्री होतील. मंत्रिपदासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे. आता कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.